मॉर्निंग. कशा आहात तुम्ही? मी विशाखा तुमचं सगळ्यांचं स्वागत करते आपल्या अजून एका नवीन ब्लॉगमध्ये. सो तुम्ही बघू शकता मी आहे ना एकदम रेडी वगैरे होऊन आपली न्यूवाली पर्स वगैरे, तुझी चप्पल पण माझ्या हातात, मला पर्स वगैरे घेऊन आता निघालेलो आहे. आणि आम्ही चाललेलो आहोत आज शॉपिंगला. म्हणजे आमची लग्नाची शॉपिंग फायनली आता स्टार्ट होते. तुझ्याची न्यू चप्पल आहे. सो आमची फायनली लग्नाची शॉपिंग स्टार्ट होत आहे. आणि आता आम्ही चाललेलो आहोत शॉपिंगला मुंबईला. सो ये, आणि शॉपिंगमध्ये कोण कोण असणार आहे हे मी तुम्हाला नक्कीच दाखवीनच. सो आता ते माझं वेट करतात सगळेजण. सो आम्ही आता निघालेलो आहोत फायनली मंटीच्या लग्नाच्या शॉपिंगला. सो आजपासून आमची शॉपिंग स्टार्ट झाली. म्हणजे ऑफिशियली आजपासून स्टार्ट आहे. बघा त्रिशाचं, बघा त्रिशा गाव. सो त्रिशा पण आलेली आहे. त्रिशाला घेऊन आलो शॉपिंगला. आणि आम्ही आता चाललेलो आहोत मम्मी आणते. आणि आशिष पण सोबत आहे. नवरदेव पण पाहिजे ना, मग तो पण आहे. आणि पप्पा. आम्ही आता चाललेलो. चला बघूया आज काय काय शॉपिंग करतो. जमेल तेवढे आज शॉपिंग, म्हणजे फुल अँड फायनल नाही बोलू शकत, पण जमेल तेवढी शॉपिंग आज करणार आहोत. आणि बाकीची तुम्हाला समजेलच कसं काय काय करतो ते. आणि मला जमेल तेवढं मी नक्की शूट करायचं कोशिश करेन. फक्त मला आठवण राहिली पाहिजे मला, नाही तर नेहमीप्रमाणे मी विसरून जायची. चला आता निघूया. आता आहे ना मयुरी ताई आणि रीना पण आली. रीना बिट्टू लव हाय कर लाजते दिसता. फायनली पोचलेलो आहोत. आशिष बसण्यासाठी आहे ना म्हणजे जेणेकरून तुम्ही आता समजू शकता की आमचं लग्न जवळ चाललेलं आहे. आम्ही आहे ना आता आलेलो आहोत. आणि ही बघा आमची गँग पूर्णच बघाय ना पूर्ण आता चाललेलो आहोत. कारण ऑलमोस्ट आम्ही आहे ना म्हणजे टाइमच्या लवकर पोचलो. त्याच्यामुळे आहे ना अजून बहुतेक शॉप्स ओपन झालेले नाही आहेत. त्याच्यामुळे आता चालू आहे ना आम्ही हिंदमाताला तिकडून जाऊन येतो जरा. सगळी वॉकिंग, आज वॉकिंगला गेलो नाही ना तर सगळे ते होऊन जाईल आता याच्याने. हॅलो, शॉपिंग ऑलमोस्ट स्टार्ट झालेली आहे. सो आम्ही पहिलेच शॉपिंग सुरुवात केलेली आहे. आणि काही वस्तू घेतलेल्या आहेत ज्या अशा खेळवणं वगैरे करण्यासाठी पाहिजे ते वगैरे आम्ही ते सगळं घेतलेलं आहे. सो तेव्हा आहे ना मी ते चूज करण्याच्या ह्याच्यात व्हिडिओ नाही काढली, पण आता नक्की काढेन काय काय घेईन त्याच्यात. आम्ही आलो आहे ना आता हिंदमाता मार्केटमध्ये. नाव आम्ही आहे ना आता इथली तिथली शॉपिंग झालेली आहे. आणि आता आलो फायनली साड्यांच्या शॉपिंगला स्टार्ट. हे बघा, वी आर शॉपिंग इज डन. शॉपिंग डन ना स्टार्ट. मम्मीचा उलटा आवडता आम्ही तिघी वेगळ्या, त्या वेगळ्या असं सगळ्यांना सेम नका ठेवू. आणि साड्या डिसाईड करणं चाललंय. ब्लाऊज कसला आहे नाही कमी नाही होणार दादा, कमी नाही होणार. तो आमची आहे ना आता थोडी थोडी शॉपिंग. आणि मी शॉपिंग ह्यासाठी दाखवत नाही कारण आत्ता दाखवलं तर लग्नाला लूक नाही राहणार. म्हणून जे आम्ही जे मेन घेतलं ते नाही दाखवलं. ते आम्ही काय शॉपिंग केले तुम्हाला डायरेक्ट लग्नाच्या टाइमला समजेल की आम्ही काय काय घेतलं. बघा आम्ही आलेलो होतो ह्या शॉपिंगमध्ये. सो आम्ही आहे ना आता पूर्ण शॉपिंग झालेली आहे. आणि जस्ट निघालेलो आहोत. आता झालेलं आहे 5:30. सो आम्ही आता निघालेलो आहोत. आमची ऑलमोस्ट शॉपिंग तुम्ही बघू शकता.
इकडं पूर्ण पिशव्या, पाठीमागं पुढं त्यांच्या पायाजवळ दुसऱ्या गाडीत पिशव्या, अशी आम्ही भरपूर शॉपिंग केलेली आहे. आणि म्हणजे माझी पिशवीची अजून बाकी आहे, ती नाही केलेली आहे. बाकी सगळं ऑलमोस्ट थोडं थोडं घेतलं आहे. दुसऱ्या इकडं म्हणजे वेगवेगळ्या दिवशी लावायला साड्या वगैरे ते सगळं झालेलं आहे शॉपिंग. सो बाकीचं बघू अजून म्हणजे अजून एकदम पूर्ण काही लग्न येतपर्यंत होणार नाही, थोडी थोडी चाललेली आहे. सो आता ऑलमोस्ट जमली तेवढी केलेली आहे, भरपूरच सगळं झालेलं आहे शॉपिंग तेवढे बोलून सुद्धा. आणि आता चला निघालेलं आहो. किती बघा लव आहे, हाय काय बाबा. घड्याळ दाखवते, लाईट दाखव घड्याची लावून. लाईट आहे घड्याला काय आमचे. हो कसला घड्याळ आहे, स्पायडरमॅनचा. सो तो घड्याळ दाखवण्यासाठी स्पेशली आला. चला आता आपण घरी जाऊया. आता घरी पोहोचायला होतील आपल्याला 7:15 आम्ही आहे ना अटल सेतूवर आलो आणि आमच्या तुषा मॅडम हवा सुटला. सो आम्ही आहे ना आलेलो आहोत आणि येऊन आहे ना पहिले फ्रेश वगैरे झालेलो आहोत मस्तपैकी. कारण काय ना आल्यावर ना काम दुखत डोका दुखायला लागलेलं. सो मस्त आहे ना फ्रेश वगैरे झालेलं आम्ही सगळी जण. आणि दोघं तर बघा एकदम फोन बघा आणि तो फोन बघते तो फोन बघ. सो मॉन्टे जायला तर पार्सल आणायला, कारण का आम्ही असं ठरवलं की पार्सलच आणतो. जेवण्याचं काय बनवायचा कष्टच नको, मला नको आणि मम्मीला पण नको. आणि मी डायरेक्ट मम्मीकडेच आले, मी घरी काही गेली नाही, डायरेक्ट मम्मीकडेच आलेलो आहे. कारण का हे गेलेत नाईटला, यांची आहे आज नाईट. सो ते बोललं घरी येण्यापेक्षा मम्मीकडेच जा बोलते. आणि तेवढं मला मजा आणि पिशाला तर मजा असली बघा. सो आम्ही सगळे ऑलमोस्ट येऊन फ्रेश झालेलो आहोत. आणि आहे ना आता जाऊन मग पार्सल आणायला ऑर्डर दिलेली आहे. सो याही काय काय पार्सल आणणार आहोत ते मी तुम्हाला दाखवून जेवायला भेटू तेव्हा बघूया आता. आणि तुम्हाला आहे ना थोडी शॉपिंग दाखवते, म्हणजे मेन साड्या तर नाही पण असं काय मोठं घेतलंय ते तुम्हाला नक्कीच दाखवेन की काय काय घेतलंय ते. सो आम्ही जेवायला नूडल्स आणलेत, याच्यात आहे फ्राय राईस, याच्यात आहे सिझलर आणि इकडे आहे तंदुरी. सो आम्ही बसताना आता जेवायला मला घेत आहेत विशा एवढा मम्मी आणि पप्पा एवढं आम्ही सगळं असं जेवायला. आमचं आहे ना जेवण वगैरे आत्ता झालेलं आहे. आणि मी आहे ना माझ्या बॅग पॅक केलं आहे आणि आहे ना बहुतेक सामान जिथं तिथं ठेवलेलं आहे. मम्मीच्या बॅगा पण आहे ना सगळं सॉर्ट आउट करून आहे ना इथं आणून ठेवले आहे. इथं मम्मीच्या बॅगा पण आणून ठेवलेल्या आहेत. सो आता आहे ना इट्स टाईम टू स्लीप, कारण की आता वाजलेले आहेत ना 11. सो पप्पा आता इथं आम्ही टी व्ही बघत होतो आणि जस्ट ही वाली टी व्ही बंद केली आणि आता बेडरूममध्ये गेली. सो पिशा तिथं होती आणि पिशाने सगळं सोफा रिपा वाचकडून केलं आणि आणलेलं सगळ्या ऑलमोस्ट वस्तू फोडणं चालू झालं. हे बघा हे पासून सगळ्यापासून सगळी शॉपिंग केली आम्ही. आणि मम्मीच्या आहेत तर मग काही पिशव्या हे बघा इथं पण आणून ठेवलं सगळ्या. सो मी आहे ना ते सगळं म्हणजे सॉर्ट आउट करून ठेवला इकडं तिकडं. आणि माझा चेहरा तुम्ही बघू शकता, त्याला फुल इग्नोर करा कारण हे मी कंटाळले. आणि मला असं वाटतं म्हणजे मला एवढा आलस पण आलं ना तर असं वाटतं सारखं की मी झोपावं. पण आमच्या पिशू मॅडमला झोप आले नाही आणि पिशू जोपर्यंत झोपत नाही तोपर्यंत कोणलाच झोपून देत नाही. तिचा असं असतं, पिशाचं आमच्या बॅगला लॉजिक आहे. सो मी आता चालत पाणी घेऊन आणि मी आता झोपते. मी आले होता झोपाला बेड काय पिशूवर पिशू चालला फोन बघणार. आता तुम्हाला शॉपिंगच्या साड्या मी बहुतेक दाखवल्या नाही कारण की त्या आहेत आमच्या लग्नातल्या साड्या. सो आता दाखवलं तर मी एवढी मजा नाही राहणार लग्नाच्या टाईमला, म्हणून ते काही मी तेवढं दाखवलं नाही. आणि बाकीची इथं शॉपिंग काय अशीच होती, म्हणजे ती मी उद्या आता मम्मीची मी आधी ठेवली आहे त्याची माझी आहे ती. जर का मी उद्या ठेवताना जर का शूट केला तर मी तुम्हाला नक्कीच दाखवेन. सो आजचा दिवस खूप मस्त गेला बघता. आता माझं राहिलं आहे
माझी अर्धी शॉपिंग झाली नाही, अर्धी शॉपिंग झाली. तुषाची तर काहीच शॉपिंग नाही झाली. तुषाला मी म्हणजे एवढंच पण काय पण नाही घेतलं, आता रुमाल पण नाही घेत नाही. तुषाची आज काहीच शॉपिंग नाही केली. सो तुषाची शॉपिंगला नंतर मी वाशी, पनवेल नाही तर मुंबई अशा तिन्ही ठिकाणमध्ये कुठेतरी जाईन, ते आहे. सो बघू आता कसं पॉसिबल होतं आहे. पण तिचे कपडे मी मुद्दाम नाही शॉपिंग केले, कारण का दरवेळी काय होतं मी शॉपिंग केली तरी पण यांना नाही आवडल्यामुळे हे परत आम्हाला जायला लागतं. मग ते सगळे कपडे डबल झाले. साखरपुड्याला म्हणजे सगळ्यांना कपडे डबल झाले. मी साखरपुड्याला ॲक्च्युली 3 साड्या घेतल्या. पहिली मला आवडली म्हणून घेतली, दुसरी यांना सगळ्यांना आवडली म्हणून घेतली. आणि मग घरी गेलो आणि यांना दोन्ही तुषाचा आमचा एवढा आवाज असतो की आवाज पण येत नाही. सो म्हणून आहे ना मी इस टाईम मला घेतली नाही. मग परत काय झालं, साखरपुड्याला परत ती साडी घ्यायला लावली जी मी साखरपुड्याला वेअर केलेली ती घेण्यासाठी आम्ही परत गेलो. आणि परत तेवढे 7-8 दुकानं फिरलो, जास्त पण कमी नाही. वाशी तर मी म्हणजे पूर्णच काढलं असेल, एक दुकान नसेल सुटला वाशीवरचं, म्हणजे पूर्ण होल ओव्हर नवी मुंबईमधला सगळ्या दुकानात गेलो. यांना साडीच आवडत नव्हती, फायनली ती आवडली. म्हणून इस टाईम मी असं ठरवलं का मी मेन जे फंक्शन आहे त्यांना घेणारच नाही बरं, यांच्यासोबतच घेईन. ज्या बघता आम्ही मॅचिंग साड्या घेणार होतो ना त्याच मी घेतलेल्या आहेत आता. असं बाकी बघू आता जमेल तसं. यांची सुट्टी, मॉन्टीची सुट्टी म्हणजे अशी आम्ही ॲडजस्ट करून मग जाऊ परत. बघू आता कसं काय कुठं पॉसिबल होतं आहे. आमच्या लग्नाला राहिलेले आहेत फक्त 2 महिने आणि काही दिवस, म्हणजे 2 महिने आणि 15 दिवस. लग्न आलेला आहे जवळ. बोलता टाईम एवढा पटापट निघून गेला ना, खूपच जास्त. आणि लग्नाची डेट लवकरच रिव्हील होईल, मी सांगीनच, पण अशी ना जरा वेगळ्या म्हणून सांगेन मस्त अशी. सो आता पत्रिका पण घेतलेल्या आहेत, त्या गेलेल्या आहेत प्रिंटिंगला, तो पण काम. आणि बाकी आम्ही ऑलमोस्ट सगळं सगळे कामं, सगळे बुकिंग सगळा पत्र पहिलेच डन करून ठेवला. आणि जे राहिलं आहे ते पण आता बुकिंग करून घेतो, म्हणजे आता लग्नात टाईम राहिलेला नाही. सो तेच आहे. आणि मला असं वाटतं माझा आवाज जात चालला आहे आता, काय तसं वाटते मला. सो बघूया आता अजून काय होतंय. हॅलो. सो आम्ही आहे ना तुम्हाला माहितीच आहे त्या दिवशी गेलेलो मुंबईला साड्या बघायला, तेव्हा आम्ही भरपूर शॉपिंग केले. आणि त्याच्यानंतर आज गेलेलो आम्ही, आज म्हणजे उरणला साड्या बघायला, ते पण म्हणजे बस्ताची साड्या वाटण्यासाठी सगळ्यांना त्या साड्या बघायला. सो ऑलरेडी आहे ना आम्ही 2-3 वेळा फेरी मारली. मला वाटतं ही आमची मम्मी आपली 3री फेरी असेल ना साड्या बघायला, आम्हाला पसंतच येतात. सो फायनली आम्ही त्या दिवशी गेलो तेव्हा एक पसंत आलेली. सो आम्ही ते घेऊन आलेलो 2 साड्यांना दाखवण्यासाठी की आवडतात की नाही आवडत म्हणून. पण सगळ्यांना आवडल्या म्हणून ते गेलेलो आज बुकिंग करायला. आणि त्याच्यातून ह्या बघा, या आज पण त्याच्या इथे 100 पीसेस अवेलेबल होते. सो आज आम्ही येतं 100 पीस तर घेऊन आलेलो आहोत. आणि अजून बाकीच्या ज्या राहिल्या त्या अजून तो बोलला की हप्त्याभरणी येतील तेव्हा घ्यायला जाऊ. आणि मी आहे ना शूटच केलं. आम्ही एवढ्या साड्या बघितल्या असतील आणि एवढी दुकानं फिरलो असेल ना, म्हणजे मला तर वाटते उरणची सगळीच दुकानं फिरलं असेल, असं एक पण नाही की राहिलं असेल. आणि त्यातल्या त्यात पण आहे ना साड्या बघताना मला तर एवढ्या साड्या आवडतात. लावत तर मी बिलकुलच नाही, पण मला आवडतं ना त्याच्यात मला एक ही आवडलेली. सो घेऊन आलोय, सो ते तुम्हाला दाखवते, कारण का ही मी लग्नाच्या कुठल्या ह्याला लावणार नाही. ही मला अशीच आवडली म्हणून घेतली. आणि ते पण मम्मीनेच घेतली, मी नाही. मम्मीच्या सोबत साड्या नाही का मम्मीनेच, ही मग पण मम्मीनेच घेतली. सो तुम्ही बघू शकता ही बघा. आणि कलर पण मम्मीला आवडला आमच्या जास्त, स्पेशली हा कलर मम्मीला आवडला म्हणून मम्मी मला बोलली की मम्मी आम्ही पण घेतल्या त्याच्यातल्या साड्या. सो त्या तुम्हाला लग्नाच्या टाईममध्ये दिसतीलच कुठंतरी आपल्या लग्नाच्या ह्याची. पण मम्मींच्या वेगळे आहेत, कलर पण वेगळे आहेत मम्मींचे. पण ही मम्मीला आवडली म्हणून मम्मीनं. त्याचा मला कपडा पण आवडला आणि साडीची बॉर्डर वगैरे मस्त वाटते. आणि हे ते चंद्राची डिझाईनमधले हे तर आत्ता खूप म्हणजे फेमस आहे. सो माझ्याकडे नव्हती एक, पण म्हटलं घेऊया, मस्त वाटतं. कधीपासून घ्यायची होती की चंद्राची याची साडी घेऊ. सो फायनली घेतली. सो आम्ही आलोत आणि आमच्या साड्या बघू शकता. मी साड्या ओपन करून नाही दाखवणार, आता दाखवले तर तुम्ही हल्दीला काय बघायला मला. हे बघा, हे 3 पिशव्या भरलेल्या आहेत. ते आता 100 साड्या आणल्या. सो अजून मम्मीच्या आमची खूप मोठी लिस्ट आहे साड्यांची. सो त्या तो बोला की सध्या एवढ्याच अवेलेबल, मम्मीला जास्त क्वांटिटीत पाहिजे. सो त्या नव्हत्या जास्त क्वांटिटीत, सो म्हणून आता तेवढ्याच आणल्यात.
आणि बाकीच्या नंतर सो आता बघू ते किती दिवसांनी येतील. तो बोला की 2 नाही म्हणजे 4-5 दिवसांनी तुम्ही फेरी मारा, नाहीतर मग थोडा अजून टाइम लागेल, म्हणजे 1 वीक तरी त्या अंदाजात बोलले, त्याच्या जास्त थोडा. सो बघू आता. सो तोपर्यंत आमच्या या साड्या पिशव्यांमध्ये पॅक वगैरे करून होते. सो बघूया. सो अजून बघू अशी किती शॉपिंग करू छोटी. आणि ही क्लिप मी आता कुठे ऍड करेल मला नाही माहिती, आपल्या शॉपिंग ब्लॉग मध्ये नक्की ऍड करेल. बघ. सो मी तुम्हाला त्या दिवशी बोललेली की आमच्या साड्या ज्या राहिलेल्या आहेत त्या येणार आहेत. सो आता फायनली त्या पण साड्या आलेल्या आहेत. तुम्ही इथं बघू शकता. आणि एक पिशवी अजून तिथं आहे. म्हणजे एकूण मम्मीच्या साड्या झालेल्या आहेत 200, सांगू शकत 200 झाल्या. तरी पण तिची अजून नावं वाढत चाललेली आहेत. अजून मला ह्याला द्यायची, अजून त्याला द्यायची, त्याला द्यायची, असं अजून किती बजेट वाढवणार आहे ते नाही माहिती. हे बघा तिथे पण आहेत ना, आधीच्या पिशव्या आता बेडरूम मध्ये नेऊन ठेवल्या. परत या आणि ज्या बघा या आमच्या पत्रिका पण आलेल्या आहेत. पूर्णच सर्व पत्रिका वगैरे सर्व आलेल्या आहेत. आणि इथं पण बघा दाखवते, हे पण पूर्ण पत्रिका. शॉपिंग आहे ना आमची ऑलमोस्ट आता म्हणजे 40% डन आहे, अजून 60% बाकी आहे. सो तुम्ही विचार करू शकता की अजून किती शॉपिंग बाकी आहे. सो आता जस्ट फक्त 40% झालेली आहे. सो मी कशी आता पुढे काय काय शॉपिंग करेन ते तर तुम्हाला दाखवीनच, पण आत्तापर्यंतची तुम्ही बघितली तेच. सो आहे ना आता आपल्या ह्या ब्लॉगची एंड मी इथेच करते. आपण भेटूया आपल्या नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.